विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA BCom BSc प्रथम वर्षातील द्वितीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत काही गद्य घटकांचा अभ्यास करत होतो. तर मागच्या तासामध्ये आपण क्रीडा संस्कृतीची गरज हा नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेला घटक अभ्यासत होतो. या घटकामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला होता. नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित होते. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर त्यांच्याविषयी अनेक माहिती आपल्याला मिळून जाईल. तर त्यांनी जो प्रश्न महत्त्वाचा इथं विचारला तो होता की आपल्याला ऑलिम्पिकमध्ये भारतीयांना ऑलिम्पिकमध्ये पुरस्कार का मिळत नाही. तर त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपल्याकडे क्रीडा संस्कृती नाही, म्हणजे मुलांनी खेळावं, मुलांनी खेळामध्ये सहभाग घ्यावा अशी आपल्याकडे परिस्थिती नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे गरिबी, दारिद्र्य. आपल्याकडे एक तर घरातून तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही, समाजामधून प्रोत्साहन दिलं जात नाही, आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याकडे तेवढा पैसा नाही. तर त्यांनी हेच एक उदाहरण घेतलं. केनिया आणि इथिओपिया इथं काय केलं जातं, तर त्यांच्याकडे पळण्याची संस्कृती, म्हणजे एका गावाकडून दुसऱ्या गावामध्ये जर जायचं असेल, त्यांना आजूबाजूच्या खेड्यामध्ये जायचं असेल तर तिथं रोड, वाहन नाहीये, पहाडी प्रदेश आहे, तर ते पळत जातात आणि पळत येतात. म्हणजे पळणं हे तिथली संस्कृती. आपण जसं चलत जातो तसं ते चलत जात नाही, ते पळत जातात. आणि म्हणून मग ते काय करतात, तर बिना बूट घ्यायचे, पळण्याचे शर्यतीचे बूट घ्यायचे, ते आपल्याला जी साजिश आहे, आता ते खूप पळतात, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25 किलोमीटर. आणि म्हणून मग त्यांनी काय केलेलं आहे, मॅरेथॉन ज्या स्पर्धा असतात किंवा ज्या 10 किलोमीटरच्या पुढे असतात, 5 किलोमीटरच्या पुढे ज्या असतात, 3-3 किलोमीटरच्या ज्या स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये ते सहभागी होतात. आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ते त्यांच्यासाठी आवश्यक असणारं जे सुवर्ण पदक आहे त्यांच्या देशाला मिळवून देतात. तर यांचं तेच म्हणणं आहे की आपल्या देशाला कोणती गोष्ट लागू पडते, आपल्या देशात असं काय आहे. तर ज्या दोन खेळाचा त्यांनी उल्लेख केला, शूटिंग आणि टेनिस, त्यांचं म्हणणं आहे की हे दोन खेळामध्ये भारतीयांना ऑलिम्पिकमध्ये मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर तेही सांगतात की हे जे खेळ आहेत हे महागडे खेळ आहेत. टेनिस आणि शूटिंग हे दोन्ही खेळ महागडे आहेत, सामान्य माणूस ते खेळू शकत नाही. आणि आपल्याकडे जो खेळ खेळला जातो क्रिकेट, हा तर अतिशयोक्ती प्रमाणात खेळला जातो, लोकांना खूप आवड आहे. पण त्यांनी तिथं आणखीन एक गोष्ट सांगितली की आवड टीव्हीवर पाहणं क्रिकेट ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि प्रत्यक्षात जाऊन स्टेडियममध्ये पाहणं, स्वतः खेळणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आपल्याकडे ती गोष्ट नाहीये. तर ते म्हणतात भारतातले लोक जास्तीत जास्त खेळतील कसे हे आपण कुठे पाहतो, आपण त्याचा विचार करतो का, नाही का. म्हणजे देशाच्या पॉलिसीमध्ये, देशाच्या नियोजनामध्ये खेळाविषयी काय आहे का, तर यांचं म्हणणं नाहीये. आपल्या देशीपणाला साजेशी व सोयीची क्रीडा संस्कृती कुठे घडवतो, आपल्या खेड्यापाड्यामध्ये जे खेळ आहेत त्यांचा आपण विकास करतो का, तर त्यांचं म्हणणं नाही. ही संस्कृती एक राष्ट्रीय निर्धार म्हणून आपल्याला घडवावी लागेल. शिक्षण संस्था राजकीय सामाजिक धुरीण याबाबत प्रभावी भूमिका बजावू शकतात. म्हणजे जर आपल्याला तसं करायचं असेल तर ज्या शिक्षण संस्था आहेत वेगवेगळ्या आणि जे राजकीय आणि सामाजिक गट आहेत त्यांनी याच्यावर पुढाकार घेतला पाहिजे. प्रसार माध्यमांनी आपली सारी प्रतिभा प्रायोजकाकडे गहाण टाकण्याचा विकाऊपणा काही प्रमाणात तरी कमी करायला हवा. म्हणजे जे प्रायोजक असतात, म्हणजे एखादं नाटक असेल तर त्याच्यामध्ये जाहिरात असते, ते त्याचे प्रायोजक असतात, म्हणजे ते पैसे देत असतात प्रसिद्धी माध्यमांना. तर हे जे जाहिरातीवाले कंपनी असतात त्यांनी थोडंसं आपलं जे बजेट आहे, ते आपला जो पैसा आहे तो थोडासा खेळाकडे गुंतवायला हवा, असं यांचं म्हणणं आहे. खेळाच्या आनंदाचा रसरस्ता स्पर्श शाळेत जाणाऱ्या व ना जाणाऱ्या सर्वांना लाभावा असे वातावरण हवे. म्हणजे खेळ जे आहेत, खेळणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, त्याच्यामध्ये एक आनंद असतो आणि हे सर्वांना मिळायला पाहिजे. सोय हवी, म्हणजे तशी परिस्थिती आपण तयार करायला हवी. कुमार वयातली ही पिढी तारुण्यात पदार्पण करताना जो आनंद समाजात घेऊन जाईल, प्रसार माध्यमे या क्रीडा संस्कृतीला आकर्षकपणा प्राप्त करून देतील असे घडावयास हवे. म्हणजे तरुण मुलं आहेत ते खेळले पाहिजे. तरुण मुलं मुली जे आहेत
ते खेळले पाहिजेत, ग्राउंडवर गेले पाहिजेत, ते क्रीडांगणावर गेले पाहिजेत आणि त्याला योग्य असं सन्मान कोण द्यायला पाहिजे, तर प्रसिद्धी माध्यमांनी द्यायला पाहिजे. या अपेक्षेपेक्षा आजचे चित्र नेमके उलटे आहे. म्हणजे ही अपेक्षा आता पूर्ण होत नाही. स्वतःच्या संकुचित हित संबंधांसाठी जसे पक्ष काढले व वापरले जातात त्याच पद्धतीने खेळाच्या असोसिएशन निघतात. आता खेळाचे असोसिएशन कशा निघतात, तर जसं राजकारणातले पक्ष असतात स्वतःसाठी, तसे या असोसिएशन ज्या असतात खेळाच्या, ह्या सुद्धा काम करतात असं यांचं म्हणणं आहे. बीच व्हॉलीबॉल व तायक्वॉंदो भारतात कुठे आणि किती प्रमाणात खेळला जातो? बीच व्हॉलीबॉल म्हणजे जे वाळूमध्ये व्हॉलीबॉल खेळतात तो, आणि तायक्वॉंदो म्हणजे स्वतःचं संरक्षण करणारी एक कराटे सारखी एक खेळ आहे तो. म्हणजे खरं तर तो मारामारीचाच प्रकार आहे. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे शिकवलं जातं कराटे वगैरे, त्याच्यातला एक तायक्वॉंदो आहे. त्यांनी विचारलं की भारतात कुठे खेळला जातो, परंतु त्याच्या असोसिएशन आहे, त्याच्या स्पर्धा होतात, पण त्याच्यामध्ये कुणालाच काही रस नसतो. पण त्या खेळाच्या असोसिएशनला भारतीय पातळीवर मान्यता दिली जाते. म्हणजे हा खेळ भारतामध्ये मान्यता प्राप्त आहे. किती देणाऱ्याच्या बाजूचे एकमत क्रीडा क्षेत्रातील शिखर राजकारणासाठी पक्के होते. म्हणजे जे क्रीडा क्षेत्रातलं जे राजकारण असतं, म्हणजे जो क्रीडा प्रमुख असतो, तो अशा असोसिएशन मधून निवडला जातो. म्हणजे एकमत पक्क होतं असं यांचं म्हणणं आहे. त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही कधीतरी ऑलिम्पिक्सला पाय लावायला मिळणार या कल्पनेने धन्य धन्य वाटते. म्हणजे हे जे असतात क्रीडा क्षेत्रातले असोसिएशन वाले, यांचं स्वप्न काय असतं की आपण एकदा ऑलिम्पिकला भेटून यावं. म्हणजे त्याचे पदाधिकारी असतात ते. यामधून भली मोठी पदके ऑलिम्पिकला जातात आणि रिकामे हात हलवत परत येतात. म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की सरकारी खर्चानं आपण ऑलिम्पिक मध्ये जावं, आणि सगळेच जण ऑलिम्पिकला जाऊन येतात, पण पदक किती आणतात, तर एकही पदक आणत नाहीत. ते सगळे रिकामे हातानं परत येतात. या देशात एक फार मोठा जनसमूह असा आहे की ज्याच्या जीवन कौशल्याची अभिव्यक्ती या देशाच्या संस्कृतीच्या सन्मानाचा भाग कधी झाला नाही. आता एकीकडे ही परिस्थिती आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की दुसरीकडे असा एक गट आहे, तो खेळतो, त्याचं जे जीवन आहे तेच खेळ नाही. म्हणजे ज्याला आपण खेळ म्हणतो ते त्याचं जीवन आहे, तो त्याचा व्यवसाय आहे, परंतु त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. कसं आहे ते म्हणतात लिंबाराम हा आदिवासी. त्यांनी उदाहरण दिलं. लिंबाराम हा कोण आहे? आदिवासी. थोडी संधी मिळाली तर त्याने धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पर्यंत धडक मारली. लिंबाराम जो होता हा एक आदिवासी माणूस आहे, आणि आदिवासींचं जीवन कसं असतं, तर बाण धनुष्य हे त्यांच्यासाठी असतं. तर त्याला काय झालं, थोडीशी संधी भेटली, कोणतरी संधी दिली, तर तो कुठपर्यंत गेला? ऑलिम्पिक पर्यंत गेला. निसर्गाने ज्याला पळण्याची तिप्पट क्षमता दिली, अशा धावता जनावरामागे पळून त्याला पकडणारा फासेपारधी. आता फासेपारध्याचं काय काम असतं, तर हे जनावराच्या मागे पळतात आणि त्याला पकडतात. म्हणजे माणसापेक्षा हे जनावर किंवा प्राणी, जंगली प्राणी जे असतात, डुक्कर असतील, गाय असेल, बैल असेल, हरिण असेल, हे माणसापेक्षा कितीतरी वेगानं पळतात. परंतु हे जे फासेपारधी आहेत, म्हणजे शिकारी जमात आहे, ही काय करते, त्याला पकडते, त्याच्या मागे पळते. अद्भुत लवचिकतेचा खेळ दाखविणारी रस्त्यावरच्या डोंबाऱ्याची पोरं यांची गुणवत्ता वादातीत आहे. म्हणजे डोंबाऱ्याची जी मुलं असतात, आपण रस्त्यानं पाहतो काय की एक दोरी असते आणि त्याच्यावर डफड वाजवत एक लहान मूल किंवा एखादी स्त्री चलत असते. ते डोंबारी असतात. काठीवर चालतात, दोरीवर चालतात. तर आता दोरीवर चालण्याचा हा सुद्धा एक खेळ आहे, उड्या मारण्याचा हा सुद्धा एक खेळ आहे, पळण्याचा हा सुद्धा एक ऑलिम्पिक मध्ये खेळ आहे. परंतु हे कसे लोक आहेत? हे गरीब लोक आहेत. यांची गुणवत्ता वादातीत आहे. म्हणजे यांना येत नाही अशी गोष्ट नाही. त्यांना नीटपणे हेरले, संधी, प्रशिक्षण, हिंमत दिली तर पळण्याच्या वा जिम्नॅस्टिकच्या स्पर्धेत देशाची मान ते उंचावतील अशी अपेक्षा निश्चित बाळगता येईल. म्हणजे या लोकांना जर तिथं संधी दिली, ज्यांचा व्यवसायच आहे ते काम करणं आपल्याकडे, पण ते गरीब आहेत, त्यांना जर संधी दिली तर ते नक्कीच तिथं मोठं काम करू शकतात. पण त्यासाठी हवे आहे वेगळ्या क्रीडा संस्कृतीचे भान.
याच्यासाठी आपल्याला एक क्रीडा संस्कृती तयार करावी लागेल, एक खेळाचं वातावरण तयार करावं लागेल. कसं करावं लागेल? क्रीडा संस्कृती याचा अर्थ केवळ खेळाचा प्रचार नाही, म्हणजे हा खेळ खेळा तो खेळ खेळा असं सांगणं नाही, तर तो आहेच. पण आजच्या विशेषज्ञांच्या युगात स्पोर्ट्स फोटोग्राफी, स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स जर्नलिझम अशा जवळपास 40 शाखा तयार झाल्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या खेळाचा विचार करतो, तो एवढा व्यावसायिक खेळ आहे की जवळपास त्यांनी 40 शाखा तयार झालेल्या आहेत. कशाच्या? एका एका खेळाच्या. म्हणजे स्पोर्ट्स फोटोग्राफी म्हणजे खेळातले फोटो काढणे, स्पोर्ट्स मेडिसिन त्या खेळामध्ये ज्या दुखापती होतात, तो खेळ खेळताना ज्या ताकद लागते माणसाला खेळण्यासाठी, त्याचं सुद्धा एक मेडिसिन, वेगळं मेडिसिन आहे. स्पोर्ट्स जर्नलिझम, जर्नलिझम म्हणजे बातम्या, विशिष्ट खेळाच्या बातम्या, कोणी हॉकीच्या बातम्या देत असेल, कोणी क्रिकेटच्या बातम्या देत असेल, तर अशा एका खेळाच्या 40 शाखा तयार झालेल्या आहेत. त्यांचीच वानवाच आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे तशा पद्धतीचं काही वातावरण नाहीये. हे देखील क्रीडा संस्कृती निर्मितीला प्रतिकूलच आहे. म्हणजे आपल्याकडे एवढं विकसित झालं नाही. फक्त क्रिकेट जर सोडला तर बाकीच्या खेळाविषयीची आपल्याकडे एवढी चर्चा, एवढं वातावरण नाहीये. क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी लागेल. म्हणजे आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या सगळ्या शाखा तयार करावं लागतील, याच्यावर काम करणारे लोक आपल्याला तयार करावं लागतील. त्यामध्ये उत्तम देखण्या इमारती, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी, देशी विदेशी उत्तमोत्तम प्रशिक्षक हे सारे येते. म्हणजे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं सुद्धा काम पाहिजे, इमारती पाहिजेत, सोयी सुविधा पाहिजेत, बाहेरचे प्रशिक्षक येतील आणि आपले बाहेर जातील अशी सोय पाहिजे. पण नंतर येते हे सगळं काय आहे? बाहेरची गोष्ट आहे. तर तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या, क्रीडालय बांधली, क्रीडांगण बांधली, सगळं केलं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? प्रथम येते ती आपल्या देशातील वातावरणाशी सुसंगतपणे चला खेळूया ही कोट्यावधींच्या मनात फुलणारी आणि सगुण साकार होणारी इच्छा. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात ही इच्छा जागृत झाली पाहिजे की चला आपण काय करूयात? खेळूयात. कुठे खेळूयात? तर बाहेर खेळूयात, वातावरणात खेळूयात. ती निर्माण झाली तर ऑलिम्पिक मधील यश पायघड्या घालत आपल्या पावलांनी आपोआप चालत येईल. म्हणजे जर आपण ती तयार केली, वातावरण तयार केलं, सगळ्या पालकांसाठी एक वातावरण तयार केलं की मुलांना खेळू द्या, मुलांना व्यक्त होऊ द्या, मुलांना ग्राउंडवर जाऊ द्या, तिथं आपण तेवढी सुरक्षा दिली, तेवढ्या आपण सोयी सुविधा दिल्या, त्यांचे गट बनवले, अनेक वातावरण बनवलं की बघा कोण किती कसं खेळतं, तर निश्चितच काय होईल? ती क्रीडा संस्कृती जोपासली जाईल आणि त्याचा विकास होईल. कशाचा विकास होईल? तर आपल्याकडे ऑलिम्पिक मिळतील, खेळ विकसित होतील, दर्जेदार लोक, दर्जेदार मुलं, दर्जेदार तरुण मुलं त्याच्यामध्ये करिअर बनवतील. म्हणजे एका एका खेळाच्या जर 40-40 शाखा आपण गृहीत धरल्या, मग फोटोग्राफी करणारे 10-15 लोक असतील. भारतामध्ये हजारो लोकांना फोटोग्राफीचा व्यवसाय लागेल खेळाच्या. कोणी खेळाडू होतील. म्हणजे उद्योग सुद्धा त्याच्यासोबत वाढले पाहिजेत. खेळ हा फक्त खेळ नसतो, त्याच्यासोबत 40 प्रकारचे उद्योग असतात असं यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे एक वातावरण तयार व्हावं आणि आपल्याला ऑलिम्पिकमध्ये संधी मिळावी असं मत या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी मत मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी सगळ्याच विषयांना हात घातलेला आहे. म्हणजे खेळामधलं जे राजकारण असतं, त्याच्यातले जे उणिवा असतात, त्यातलं जे काही आक्षेप घेण्यासारखी गोष्ट आहे आणि जे काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्या खेळाविषयीच्या यांनी सांगितलेल्या आहेत. नरेंद्र दाभोळकरांचा एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्याकडे खेळ वाढले पाहिजेत, खेळाचं वातावरण तयार झालं पाहिजे आणि सगळ्या मुला मुलींनी, सगळ्यांनी, देशातल्या नागरिकांनी खेळलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्या सगळ्यांचा विकास होणार आहे. तर अशा पद्धतीनं नरेंद्र दाभोळकरांचा हा जो भाग होता क्रीडा संस्कृतीची गरज, हा इथं आपला संपलेला आहे. तर आपण याच्यानंतरचा घटक आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. इथं थांबूयात. धन्यवाद.